नमस्कार, मी तेजस्विनी जोशी. प्रहार डिजिटलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आषाढ प्रतिपदा म्हणजेच कालिदास दिन ओळखला जातो आषाढ प्रतिपदेला. तर आज आपल्याबरोबर आहेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या तसंच संस्कृत विभाग प्रमुखा डॉक्टर आठले मॅडम. तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं प्रहार डिजिटलमध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर कालिदास दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तेजस्विनी. तर पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छिते की आषाढ महिना आणि कालिदास ह्यांचं दोघांचं एकमेकांशी काय नातं आहे? संस्कृत साहित्यातला कालिदास हा अतिशय श्रेष्ठ कवी म्हणून ओळखला जातो. या कालिदासाची प्रसिद्धी जगभरात झाली 18व्या शतकामध्येच आणि त्यामुळे त्याच्याबद्दल उत्सुकता अनेकांच्या मनामध्ये जागी झाली. कालिदासाचं स्मरण ठेवावं असं अनेकांना वाटत होतं. मग हे स्मरण कशाच्या आधारे ठरवायचं? कारण कालिदास या नावापलीकडे कालिदासाची कोणतीही व्यक्तिगत माहिती आज उपलब्ध नाही. बरोबर. आणि त्यामुळे कालिदास प्रेमी किंवा त्याचे अनुयायी जे होते त्यांनी असं ठरवलं की कालिदासाच्याच साहित्याचा आधार घेऊन आपण हा दिवस निश्चित करूया. कालिदासाचं प्रसिद्ध काव्य आहे मेघदूत. या मेघदूतातल्या दुसऱ्या श्लोकामध्ये आषाढस्य प्रथम दिवसे असा उल्लेख येतो. या उल्लेखावरून हीच तिथी कालिदास दिन म्हणून साजरी केली जावी असं ठरवलं गेलं आणि त्याप्रमाणे कालिदास दिन साजरा होतो. अरे वा. आता मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे की कालिदास यांनी आपल्या काव्यामध्ये कुठेही स्वतःचा उल्लेख किंवा नाव गाव काही केला नाही. तर त्यांची अशी किती काव्य प्रसिद्ध आहेत किंवा त्यांचं साहित्य किती आहे? आज जी उपलब्ध आहे माहिती त्यानुसार कालिदासांनी एकूण 7 रचना केलेल्या आहेत. या 7 रचनांमध्ये 2 महाकाव्य आहेत. रघुवंश आणि कुमारसंभव ही 2 महाकाव्य आहेत. 3 नाटकं आहेत. त्याच्यामधलं अभिज्ञान शाकुंतल हे अतिशय प्रसिद्ध नाटक आहे. मालविकाग्निमित्र आणि विक्रमोर्वशीय अशी 3 नाटकं आहेत. आणि ऋतुसंहार आणि मेघदूत ही 2 खंडकाव्य किंवा लघुकाव्य आहेत. कालिदासाच्या ह्या रचनांपैकी सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ती मेघदूत या लघुकाव्याला आणि अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाला. ह्या दोन्ही काव्यकृतींनी जगाला भुरळ घातलेली आहे. इतकी भुरळ घातलेली आहे की आजही शाकुंतल या नाटकाचे प्रयोग नवीन नवीन स्वरूपामध्ये करण्याची प्रेरणा कलाकारांना होत असते. आपण रत्नागिरीचाच विचार केला तर रत्नागिरीतल्या कलाकारांनी सुद्धा आत्ता पुन्हा एकदा शाकुंतल नव्या रूपामध्ये रंगमंचावर आणलेला आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये संगीत नाटकांची जी परंपरा सुरू झाली ती परंपरासुद्धा अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल हे नाटक लिहूनच केलेली आहे. त्यामुळे कालिदासानं संख्येनं जरी 7 हा आकडा लहान वाटला तरी त्या काव्याचा परिणाम एवढा विस्तृत आहे की ह्या 2 काव्यांनीच खरं तर कालिदास अजरामर कवी झाला असता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे कालिदास हे काव्यातून अजरामर झाले त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काळात अनेक कवी होऊन गेले, पण तरीसुद्धा कालिदासांनाच कवी कुलगुरू ही पदवी मिळाली किंवा कवी कुलगुरू कालिदास म्हणून ते प्रसिद्ध झाले. तर त्यामागचं काय कारण आहे? तर कवी कुलगुरू हा जो शब्द आहे याचा आपण अर्थ 2 प्रकारे लावू शकतो. कविकुल म्हणजे कवींचा समूह, सर्व कवी, त्यांचा गुरु म्हणजे कवींचा गुरु या अर्थानं कविकुलगुरू हा शब्द प्रयोग केला जातोच. आणि शिवाय आपण असंही म्हणू शकतो की कवी कुलगुरू म्हणजे कवींमधला कुलगुरू म्हणजेच कविश्रेष्ठ असाही अर्थ आपण त्या शब्दाचा त्याला लागलेली जी काही ही पदवी आहे, त्याला मिळालेली ही जी काही पदवी आहे त्याचा अर्थ आपण लावू शकतो. त्यामुळे तो कविश्रेष्ठ आहे, कवी कुलगुरू आहे. दीपशिखा कालिदास असं सुद्धा त्याने दिलेल्या एका उपमेवरून म्हटलं जातं. तर असा हा कवी कुलगुरू कालिदास विशेष प्रसिद्ध झाला याची अनेक कारणं सांगता येतील. त्याच्यातली जी महत्त्वाची कारणं आहेत त्यातलं मला एक असं वाटतं की हे जे त्यांनी रचना केलेलं आहे त्याच्यात वैविध्य तर खूप आहेच आहे, पण त्याच्या कल्पनाशक्तीला सलाम केला पाहिजे असं वाटतं. त्याचं उदाहरण मेघदूतावरूनच मला द्यावंसं वाटतं. आपण सगळेच जण खरं तर दर पावसाळ्यामध्ये दरवेळी ढग पाहत असतो, परंतु कालिदासाने रामगिरीवर
शिक्षेच्या कालावधीमध्ये असताना जेव्हा त्याला त्याच्या पत्नीचा विरह सहन होईनासा झाला आणि खूप आठवण यायला लागली, तेव्हा तिच्याकडे काहीतरी संदेश मला पाठवलाच पाहिजे अशी उर्मी त्याच्या मनात दाटून आली. आणि त्याला समोर, तो आषाढाचा महिना होता, समोर मेघ दाटून आलेले त्या पर्वतावर त्याला दिसले. आणि त्या मेघालाच, की जो खरं तर निर्जीव आहे, त्यालाच त्याला दूत करावंसं वाटलं. हाच त्याच्या प्रतिभाशक्तीचा एक मोठा आविष्कार आहे असं मला वाटतं. आजपर्यंत सजीव गोष्टींना दूत म्हणून पाठवणं हे आपल्याला अनेक साहित्यकृतींमध्ये दिसतं, की जसं दमयंतीकडे हंस हा दूत म्हणून पाठवलेला आहे. पण पूर्णपणे निर्जीव असलेला ढग दूत म्हणून काम करेल असं सुचणं हीच त्याची विलक्षण प्रतिभा आहे असं मला वाटतं. आणि संपूर्ण काव्यामध्ये आपल्याला असा अनुभव येतो की खरोखरच मेघ हा कोणीतरी सजीव आहे. तो त्याच्याशी बोलतो की अरे आता तू दमला असशील, मग जरा पाणी पिऊन घे, किंवा तू किती छान आहेस, तुझं काम किती छान आहे, तू सगळ्या लोकांची तहान भागवतोस, असा जणू काही त्याच्याशी संवाद साधत माझ्या प्रियेकडे जाऊन तू कसा निरोप सांग. आणि मधला मार्ग सुद्धा सांगताना जणू काही खरोखरच मेघाशी संवाद साधला जातोय असं वाटतंय. त्यामुळे अशा प्रतिभेची उदाहरणं त्याची जागोजागी दिसतात. शाकुंतलामध्ये सुद्धा मला असं वाटतं की शाकुंतल नाटक हे महाभारतातल्या एका कथेवरून घेतलेलं आहे. शकुंतलोपाख्यान म्हणून जे महाभारतामध्ये एक उपाख्यान आलेलं आहे, त्यावरून नाटक लिहिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याने आधारासाठी ते कथानक घेतलं. पण इतका आमूलाग्र बदल त्या कथानकामध्ये कालिदासानं केलेला आहे. त्यातला त्याच्या प्रतिभेचा आविष्कार हा आपल्याला दुर्वासांच्या शापामध्ये दिसतो. महाभारत कथेमध्ये दुर्वासांचा शाप नाहीये. तर तो दुष्यंत राजा खरोखरच शकुंतलेला विसरलेला आहे किंवा तो विसरल्याचं नाटक करतोय असं महाभारतामध्ये दाखवलेलं आहे. परंतु इथे मात्र त्या दुष्यंताला सुद्धा त्याने कसं दाखवलंय, तर दुर्वासांच्या शापामुळे तो शकुंतलेला विसरलाय. त्यामुळे दुर्वासांचा शाप ही त्याच्या प्रतिभेतून निघालेला आविष्कार आहे असं मला वाटतं. तर त्याच्या काव्यात अनेक ठिकाणी त्याची प्रतिभा ही मनाला भुरळ घालणारी आहे असं वाटतं. शिवाय वैविध्य, त्याच्या साहित्यामध्ये वैविध्य आपल्याला दिसतं. विषय जर आपण पाहिले तर आज रघुवंश हे जे काव्य आहे त्याच्यामध्ये रघुचा वंश असं म्हटलेलं आहे. आणि आपण सगळेजण राम हा रघुवंशातला जाणतो. रामाचं नाव न देता रघुचं नाव देण्यामागेही कारण आहे. रघु हा जो काही 27 राजांचा तो वंश आहे त्याच्यातला वर्णन केलेला दुसरा राजा आहे. पहिला राजा दिलीप आहे आणि रघु आहे. पण आदर्श राजा म्हणून ज्याच्याकडे बघता येईल असं कालिदासाला वाटलं, त्या रघुचं नाव त्या काव्याला दिलेलं आहे. परंतु संपूर्ण रघुवंश हाच नायक आहे त्या काव्याचा. असं अनेक राजे नायक असलेलं काव्य त्याने रचलेलं आहे. कुमारसंभवामध्ये कार्तिकेयाचा जन्म कसा झाला याची कथा त्याच्यामध्ये रंगवलेली आहे. आणि मालविकाग्निमित्र असेल किंवा विक्रमोर्वशीयममध्ये असेल, त्यानं ह्या ज्या प्रेमकथा दाखवलेल्या आहेत यासुद्धा विविध उपमा कल्पना वापरून रंगवलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा हा कल्पना विलास असेल किंवा उपमा कालिदासस्य ही प्रसिद्ध उक्ती आहे, त्यानं वापरलेल्या उपमा असतील, त्यानं केलेलं निसर्ग वर्णन असेल, हेही त्याच्या प्रसिद्धीला कारणीभूत आहे असं वाटतं. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की कालिदास हा त्या काळातला भारतीय संस्कृतीचा प्रतिनिधी होता. आपल्या साहित्यामधून त्यानं भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आहे असंही मला वाटतं. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे तो कविकुलगुरू म्हणून प्रसिद्ध झाला असं म्हणता येईल. कवी कुलगुरू असणारे कालिदास यांचा अभ्यास किंवा ह्यांच्या काव्यांचा अभ्यास आजच्या पिढीने का केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ह्याची दोन प्रकारची उत्तरं मी देऊ शकेन. की आज आपल्याला असं दिसतं की भरपूर जण लेखन करतात, पण लेखन करताना किती आणि कशी तयारी असली पाहिजे हे कालिदासाच्या साहित्यातून कळतं. मेघदूताशिवाय हाही मुद्दा पूर्ण सांगता येणार नाही. मेघदूतावरती जे जे अभ्यास झालेले आहेत त्यातला एक अभ्यास असा आहे की कालिदास हा हवामान तज्ज्ञसुद्धा असावा अरे वा. किंवा भूगोलाची सुद्धा त्याला जाण असावी, अशा प्रकारचं वर्णन मेघदूतामध्ये केलेलं आहे. म्हणजे मनाला आलं म्हणून ते नाव पर्वताला दिलं किंवा मनाला आलं ते नाव नदीला दिलं असं नाही. जे संशोधन झालेलं आहे की त्या मार्गानं प्रवास करणारे एक अभ्यासक त्यांनी असं दाखवून दिले की त्याने जो मार्ग सांगितलाय तो आजही अस्तित्वात आहे. आजही त्याच नावांनी
त्या जागा, ते डोंगर, ते पर्वत अस्तित्वात आहेत. हं. त्यामुळे हा अभ्यास केल्याशिवाय त्याला ते वर्णन करता आलंच नसतं. त्यामुळे त्यानं हाही अभ्यास केलेला आहे. त्याचा चित्रकलेचा अभ्यास आहे, त्याचा संगीताचा अभ्यास आहे. एवढंच नव्हे तर त्यानं ज्योतिषाचा अभ्यास केला असावा, असंही नाटकांमधल्या काही उल्लेखांवरून वाटतं. त्यामुळे ज्यांना लेखन करायचंय, त्यांनी किती प्रकारचा अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून आपलं काव्य वाचलं, की तोंडातून वाहवा बाहेर पडलीच पाहिजे. अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ असलेलं तरीही कल्पनारम्य असं काव्य रचण्यासाठी कालिदासाचा आदर्श लेखकांना आजच्या घेता येईल असं मला वाटतं. आणि मगाशी मी जे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं असं जे म्हटलं, त्याचं एक उदाहरण मला आत्ता आठवतंय. कालिदासानं जे शाकुंतल लिहिलेलं आहे, तर पहिल्या अंकामध्ये तो जेव्हा प्रवास करत असतो, तर आश्रम दिसतो त्यांना कण्व मुनींचा आश्रम दिसतो. आणि मग रथातून उतरून तो आश्रमाकडे जायला निघतो. आणि त्याच्या लक्षात येतं की आपण आपल्या राजवेशामध्ये आहोत. आपल्या डोक्यावर मुकुट आहे, गळ्यात आणि हातामध्ये वगैरे अलंकार आहेत. त्यावेळेला त्याचं वाक्य असं आहे की विनीत वेशेण प्रवेष्टव्यानी आश्रमद्वाराणी. आश्रमामध्ये जर जायचं असेल तर नम्र वेशामध्ये जायला हवं. आणि म्हणून तो सगळे आपले अलंकार राजा म्हणून असलेले रथामध्ये उतरवून ठेवतो आणि मग आश्रमामध्ये जातो. तर आज ज्याला ड्रेस कोड म्हटलं जातं हं. किंवा एकूणच वेशभूषेबद्दल खूप जागरूकता आजच्या तरुणांच्या मनामध्ये आहे. पण कुठल्या प्रसंगी कुठला वेश धारण करावा, कुठे कसं जावं, याचं भान मात्र अ, तेवढं दिसत नाही. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून सुद्धा कालिदास आपल्याला काही शिकवतो असं मला वाटतं. शिवाय शकुंतलेच्या पाठवणीचा प्रसंग आहे 4थ्या अंकामध्ये. आता कण्व हे तर संन्यासी होते आणि त्यांनी शकुंतलेला अपघाताने म्हणजे त्यांच्याकडे ती आली आणि त्यांनी सांभाळलं, तिला मोठं केलं. पण ज्यावेळेला शकुंतला निघते, त्यावेळेला कण्व मुनींना सुद्धा गहिवरून येतं. आणि ती जाताना ते जो उपदेश करतात, की तू सासरी जाऊन कशी वाग, तर हाही उपदेश आजच्या मुलींना आचरणात आणण्यासारखा आहे. अर्थात कालानुसार काही बदल त्यात नक्की आहेत. परंतु असा उपदेश आवश्यक आहे आणि अशा काही गोष्टी बदलतात आयुष्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे बदलावं लागतं. असा संदेश त्याच्यातून दिलेला आहे. तर अशा काही प्रसंगामधून आपल्याला भारतीय संस्कृती दिसते, की जी आजच्या तरुणांनी अवश्य लक्षात घ्यावी असं मला वाटतं. खूप छान. आत्ता आपल्याला मॅडमच्या बोलण्यातून कळलं, की कालिदासांनी ज्या त्यांच्या सप्तप्रकृती रचल्या, त्यातून छोट्यात छोट्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास त्यांनी केला आणि ती अभ्यास करण्याची कला आजच्या पिढीमध्ये यावी, असं निश्चितच आपल्याला वाटतंय. मॅडम, आमच्याशी तुम्ही संवाद साधलात. कालिदास ह्या एका मोठ्या विषयावर आपण थोडक्यात आपलं मत मांडलत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रहार डिजिटलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.